राज्यात काही भागात गारवा वाढलाय. अनेक ठिकाणी किमान तापमान 12 अंशांच्या दरम्यान पोहोचलं होतं. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात निच्चांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमान होतं. तर रत्नागिरी येथे सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. उत्तर भारतातही तापमानात चढ-उतार दिसत आहेत. काही भागात आज तापमानात वाढ दिसून येते. आज छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी 7.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम हिमालयाच्या भागात 12.6 किलोमीटर उंचीपर्यंत 130 नॉट्स ते 140 नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे प्रवाह कायम आहेत. याचा उत्तर भारतातील तापमानावर परिणाम होतोय. राज्यातील बहुतांश भागात तापमानात चढउतार सुरूच आहेत. राज्याच्या काही भागात किमान तापमानात आज घट झाली होती. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहमदनगर येथे 10.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 11 ते 18 अंशांच्या दरम्यान होता. राज्यातील तापमानातील चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.